आज पण माझ्या जीवनाचा मार्ग दाखविता नेहमी पुन्हा पुढील जीवनासाठी बी ते माझे शिक्षकच आहेत. प्रत्येक जीवनातला मार्ग ते शिक्षकापासूनच बनलेला असतो. जेव्हा मी तुमच्या वेळा होतो तेव्हा मला पण वाटत होते शिक्षकांनी मला काम सांगावं, त्या कामात मला आनंद वाटायचा. ते व्हिडिओ आहे ना, त्या कामात मला आनंद वाटायचा. तर ते काम सांगत असताना आम्ही असे मुलं होतो तुमच्यासारखी. काही मुलं असतात काम सांगितल्यानं काम चुकारपणा करतात. बरोबर आहे, तुमच्यात काही असतील आहेत का नाही? हां, तर तसे वाटायचं आम्हाला पण. कधी आम्हाला सरांनी काम सांगू नये, उन्हात पाठवू नये. तर खिचडी वाटप करताना काही शिक्षक म्हणायचे बा लाईनीत उभं टाका. तेव्हा थोडा राग यायचा, पण आज वाटते आणि तेव्हा काही वेळेला वाटायचं तसं. पण 10 पैकी 10 कामं सांगताना आम्हाला 9 कामाला असा उल्हास यायचा की बा आम्हाला शिक्षकांना सांगलं पाहिजे. असे विद्यार्थी समोर उभे असताना मला वाटायचं बा शिक्षकांना माझं नाव घेऊन मला काम सांगितलं पाहिजे. तेव्हा त्यावेळी असा काय अभिमान वाटायचा. तर तसंच तर आपण जीवनातला मार्ग पुढे पाहत असताना शिक्षकांचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे. ते त्यांचं काम आहे. आणि शिक्षक असा कोणताच वाईट सांगत नसतो, वाईट वृत्तीचा कोणताच शिक्षक नसतो. शिक्षक हे नावच, शिक्षकाला आपण गावखेड्यात काय म्हणतो? मास्तर. बरोबर आहे, मास्तर म्हणतो. त्या मास्तर शब्दाचा अर्थ काय आहे तुम्हाला माहिती आहे? नाही. तर हिंदीमध्ये आपण आई शब्दाला काय म्हणतो? मा. बरोबर आहे, ते मा. आणि स्थर म्हणजे स्थराचा समानार्थी शब्द काय तुम्हाला शिकविला असेल ना सर ना? स्थरचा समानार्थी शब्द काय? बा जागा, एक ठिकाण. बरोबर आहे. तर आईच्या स्थराला शिक्षकाला नेऊन त्या शब्दाने ठेवलेलं आहे. बरोबर आहे. तर आपण त्या शब्दाला आपण मास्तर म्हणतो. बरोबर आहे. तर त्या आईच्या स्थराला जाऊन शिक्षक आपल्याला समजून घेऊन आपल्याला ते मार्ग दाखवितो. बरोबर आहे. आईला आपण काही सांगू शकतो, आपल्या मनातली कोणती भावना सांगू शकतो आईला. बरोबर आहे. तसं आपण शिक्षकाला कोणतीही भावना सांगू शकलो पाहिजे. तर जीवनाचा पुढचा मार्ग पाहत असताना आपण भाषणाचे पुढील पाऊल म्हणजे कवितेचे पुढील पाऊल उचलू की आपण पाहत असताना आता मी इथे विषय मांडणार आहे कवितेचा प्रेम. बरोबर आहे. प्रेम हे शब्द कधी ऐकलेला आहे ना? ऐकलेला आहे. बर, मग प्रेम करत असताना प्रेम अनेक प्रकारचे असतात. बरोबर आहे. तर आपण कोणतं केलं पाहिजे? प्रेम हे सर्वांनी केलं पाहिजे. बरोबर आहे. प्रेम करू नये, प्रेम पाप आहे, प्रेम काही नाही अशात लावत नाही. प्रेम केलं पाहिजे प्रत्येकानं. आपण सर्वजण आईवर प्रेम करतो, वडिलांवर प्रेम करतो, शिक्षकांवर प्रेम करतो. या 3च व्यक्तीवर प्रेम केलं पाहिजे. त्या शिक्षक, आई आणि वडील, या 3च व्यक्तीवर प्रेम हे सर्वांनी केलं पाहिजे. प्रेम हे काय असते जाणून घेण्यासाठी एकदा तरी प्रेम केलं पाहिजे. त्यामुळं आणि खरं प्रेम केलं पाहिजे. आपला सगळा विश्वास सरांवर दिला पाहिजे. सरांवर देऊन आपले सर्व मार्ग सर सांगतात. बरोबर आहे. तर सर सांगत असताना पुढील आपण संकल्पना घेऊ. जसं प्रेमाला एक दर्जा असला पाहिजे. कसं? जसं जिजाऊंनी प्रेम केलं, जिजाऊंनी प्रेम प्रजेवर केलं. बरोबर. जेव्हा शिवबाराजे अफजलखानाला आपल्या धड्यात असेल, अफजलखानाचा धडा, शिवाजी महाराजांची भेट आहे ना? हा, तसंच आम्हाला पण होतं. त्यावेळेला शिक्षकांना आम्हाला सांगतं जसं जिजाऊंनी प्रेम केलं प्रजेवर, समाजावर. शिवबाराजे जेव्हा अफजलखानाच्या भेटीला जाताना म्हणजे मृत्यूच्या मुखात जाताना जेव्हा जिजाबाई काय म्हणले होते त्यांना की शिवबाराजे आपण जात आहात, एका मातेने आपला पुत्र गमावला तरी चालेल, पण या महाराष्ट्राचा हिंदवी स्वराज्याचा स्वाभिमान गमावता कामा नये, असे म्हणले होते. बरोबर. अरे प्रेम ज्योतिबा फुलेंनी केलं. ज्योतिबा फुलेंचं प्रेम तुम्हाला सांगतो. जेव्हा तुमच्या माझ्यासारखी विद्यार्थी शाळेत जात होती, माझ्या इथे जमलेल्या चिमुकल्या बहिणी दिसतात त्या, जेव्हा तुमच्या एवढ्या बहिणी माझ्या शाळेत जात होत्या त्यावेळेस, तेव्हा सावित्रीबाई फुलेंना शिक्षक म्हणून जात असताना त्यांच्या अंगावर शेण आणि दगड फेकली जायची. शेण आणि दगड फेकली जायची. त्यावेळेला सावित्रीबाई फुलेंना एकदा राग आला आणि त्या ज्योतिबा फुलेंना जाऊन म्हणल्या की माझ्या अंगावर मी समाजाचं कल्याण करतो, माझ्या अंगावर शेण आणि दगड फेकल्या जातात, तर तुम्ही का काही म्हणत आहात? तर ज्योतिबा फुले त्यावेळेला म्हणतात त्यांना की मी जर या लोकांच्या नादी लागलो, या वाईट वृत्तीच्या माणसांच्या नादी लागलो, यांना जर काही भांडण वृत्ती बोललो, तर माझ्या समाजाचं नुकसान होईल, माझ्या पोरीचं नुकसान होईल, माझ्या बहिणीचं नुकसान होईल. आणि मी या समाजातल्या प्रत्येक मुलीला शिकविणार, या प्रत्येक समाजाला शिकविणार आणि समाजाचं कल्याण करणार. आणि मी साऊ म्हणजे कोण? सावित्रीबाई फुले.
त्यांना म्हणतात, साऊ मी तुझ्यापेक्षा जास्त समाजावर प्रेम करतो, त्यामुळे मी या समाजाला काही म्हणणार नाही, तर तू काय करत जा, एक पिशवीत दुसरी साडी आणत जा आणि शाळेत आल्यानं बदलत जा. इतकी वाईट परिस्थिती होती. या वाईट परिस्थितीत आपल्यावर सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुलेने पहिली शाळा, पहिली मुख्याध्यापक, पहिली शिक्षक म्हणून उपकार केले. त्यांचे आपण उपकार मानायला पाहिजे. की त्यावेळेला कोणता स्तर होता? शिक्षक. ते तेव्हा विश्वास होता तेवढा